रव्याचे अप्पे चला चू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण बनवणार आहे सुजीची अप्पे। तर सुजी घेतली, थोडंसं पाणी घेतलं, ते छान मिक्स करून घेऊ। त्यामध्ये थोडं दही टाकूया, 4 ते चमच मी दही टाकून घेतलेलं आहे। ते छान प्रकारे मिक्स करून ठेवलेलं आहे। तर आता त्यामध्ये आपण थोडं 10 ते 15 मिनिट आणखी पाणी टाकलं आहे आणि थोडंसं रेस्ट करण्यासाठी 5 मिनिटं झाकून ठेवूया। तर तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी घेतले शेंगदाणे, थोडीशी साखर, मिरची, थोडंसं धनिया आणि लसूण, त्यामध्ये थोडंसं दही टाकून घेऊया आणि मिक्सरला छान चटणी तयार करून घेऊया। आपली चटणी तयार झाली आहे बघा, छान बारीक। आता आपण कांदा टमाटर पण चिरून घेतलं आहे। आता या रव्याच्या बॅटरमध्ये आपण ते मिक्स करून घेऊया। त्याच प्रकारे थोडंसं त्यामध्ये बेकिंग सोडा, काही मसाले, मीठ, धने पावडर, जिरे पावडर हे सगळं टाकून मिक्स करूया। तुम्हाला आणि पांढरे तीळ पण टाकूया। तुम्हाला जे पदार्थ आवडतात किंवा जे मसाले आवडतात तुम्ही ॲड करू शकता। आता भांडं गरम करायला ठेवूया। अप्पे पात्र गरम झालं आहे, त्यामध्ये थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया। तेलाने छान ग्रीस केलं आहे। आता त्यामुळे थोडंसं आपण रव्याचे बॅटर एक एक करत सगळ्या बॉल्समध्ये भरून घेऊया। तर आता हे आपण सगळ्या याच्यामध्ये झाकून ठेवलं आहे। आता हे बघा छान प्रकारे वाफून आले, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। आता आपण ते परतून घेऊया। बघा छान आपले खुसखुशीत असे मुलांना आवडणारे आणि मुलांसाठी झटपट बनणारे असे हेल्दी स्नॅक्स तयार झाले आहे। त्यामध्ये थोडीशी चटणी पण दिली आहे। तर हे बघा माझी मुलगी खूप आवडीने खाते। तुम्हाला जर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन अशा रेसिपीज घेऊन येणार आहे। तर प्लीज मला सबस्क्राईब करा। थँक्यू वॉचिंग, बाय।